चला आता मल्चिंग पेपर बी आणलाय, घेऊ त्याला आथरून. 11:30 मोबाईल ठेवला आता 3 चक्र मारले इकडे नेटकीच मोबाईल ठेवला तुम्ही आले. 11:30 वाजले. अहो 11:30ला हे लाईट गेली त्याच्यात. होय बाबा लाईट गेली. चला तर रात्रीचे 12 वाजत आलेत. मी आत्ता खालचं ठिबक नीट करून आलोय. बघ माझा अवतार. आता असा विषय झालाय की ठिबक झालं सगळं नीट. आता ते जॉईंट होते ना ते कमी पडले होते मला. मग मी चिरा मारले तिथे, डायरेक्ट पाईप कापले डायरेक्ट ब्लेडनी, तसेच ठेवले. आणि ते आपण पाईप लावले कडक पाईप, त्याचे ते होल होते का, मरणाच पाणी येते त्यातून. त्याला काहीतरी उद्या करावं लागेल, त्याचं बंद करू गुच्चन लावावं लागेल त्याला काहीतरी. आता एक वाफा राहिलाय बाबाचा बी हावरीचा. आता झोपायला जाऊ आता. तुम्हाला उद्या दाखवतो कसा राडा झालेला आहे तिथं. आता पाणी लईच असलं तिथं, पण नळ्या मोकळ्या होत्या ना, ते आता बेड झाकायला हे होईन, तकलीफ होईन लई. काय धन खण संक्रांतीचे खण घ्यायचे. खण मी आताशी कुठलोय, रात्री 2ला झोपलो होतो. ते खण घ्यायला काका आले. कोण? 11:30ला आलो ना आम्ही. किती उशीर झाला आम्हाला यायला. तुळशीचं काय आहे? तुळशीचं कसं? तुळशीच किती असतात? आणि हे दुसरे कोणते? आजी काय करीता? सुपारी होय. काय लगेच आताशी कुठला आजी आल्यात मला सोड. बाबांनी घेतला चहा. बाबा आपल्या खाली जायचंय बरं का, ते जॉईंट घेऊन जायचंय. जॉईंट आणावं लागतं का, पैबनी बसायचं काल. आजी म्हणजे तुम्ही 11:30ला आली रात्री. हो 11:30ला आलो. आता काय करतात, मोटर बंद केली आपण. 11:30ला मी पाईपकडेच होतो खाली. म्हणजे मी 11:30 मोबाईल ठेवला आता 3 चक्र मारले इकडे नेटकीच मोबाईल ठेवला तुम्ही आले. 11:30 वाजले. अहो 11:30ला हे लाईट गेली त्याच्यात. होय बाबा लाईट गेली. आलोय आता खालच्या वावरात. बघ या अशा नळ्या रात्री कापल्या होत्या. तिथं आहे ना बोक्षे होते, पाणी गळत होतं का तिथं अशा कापून ठेवल्या होत्या. जॉईंट रात्री म्हणलं जॉईंट द्यायला बसलो ना, लय वेळ होईन त्याच्यामुळं. तेव्हा कसं पाणी झालंय सगळीकडं. झालंय सगळं इकडं. खाली तर लय पाणी झालं. चला आता आज मल्चिंग आथरायचं आहे. आता आहे ना इकडून आथराव पाईप तिकडून आथरले होते, तिकडूनच आथरे तेव्हा इकडं असं वाटत आहे. हे इकडून असं आथरे द्यायचं. बघा वांब्या आल्या गावाला. आता सगळे असे काट्या दिसतात. मल्चिंग पेपर आणायला जावं लागेल आता. पण जर 1 मिनिट हे अगोदर इकडे करून हे होतं तिकडे खोट्या ठोकून घेऊ. हा खोट्या बी ठोकून घेऊ. हे आहे ना हे नळे त्या अशा पाईपाचे तिथं बसून देऊ. ही नळी हे अशा पाईपाचं आहे ना, इथून असं आहे ना ते हे असं मरणाचं पाणी गळत आहे. नाही धिंगाणाच होतंय सगळं. गळत त्याला लावून नाही तर पूर्वी बसत असली कुठं एखादी तर लावून टाकू, ती काढून टाकू. पण ते हे झालं पाहिजे राव. काय झालं पाहिजे? ही म्हणजे लिकेज असली मग कसं करायचं? काय लिकेज राहीन आता थोडीफार. नाही का बस पुरा बनलेले ना त्यो. हो असे जॉईंट बसवायचे. असे तोंड नका ठेवू. कोणते तोंड? हा हे का. चला आता खोट्या लावायला चालू केलेलं आहे. 2 खोट्या ठोकल्यात. एकदम ताणून घेतलेली पाईप. आता याचं बी घेतो ताणून. आणि ना 4-5 ओळी वाढल्या का मग पाईपलाईन तिथं हे तुटलेली आहे, मग ती बांधून घ्यायची, मग ओढून घ्यायच्या. चला बाबा गेलेत आता. ते पाण्याची बाटली आणि काहीतरी आणायला गेलेले आहेत, विसरलो मी. आता ते करून घेतो तर येतात बाबा. चला बाबा आलेत तिकडं, खोट्या ठोकू राहिलेत. मी हे जॉईंट नीट करून राहिलो. आता काय 1 2 3 4 5 6 7 ओळीचे राहिलेत फक्त. बाकीचे 8 ओळी 9 ओळीचे झालेत. आता घेतो करून लवकर. ते बाबा शेवटची खोटे ठोकू राहिले. मग बाबा लगे बांधायला सुरू करते. इकडून नळ्या लगे मल्चिंग पेपर आणून लगे सुरू करायचं आहे आथरायला. चला आता मल्चिंग पेपर बी आणलाय, घेऊ त्याला आथरून.
काळी साईड खाली बरं का. ते घालायचं का हा ते घालायचं. नाही पाईप घालण्यापेक्षा तड नाही ते लागत अरे याला आता आली तर कागद बारीक पातळ बघा नाही. वरून हा चला घेऊ टाकून टपाटपा. त्याला एकच काय हे झालं ते आता चिकटपट्टीने मल्चिंग आथरायला मल्चिंग आथरून पहिल्यांदा चाललंय या रानात शेतात. चला आता असा मल्चिंग पेपर आथरू राहिलोय. मी 2-3 व्हिडिओ बघितले त्याच्यात असंच आथरू राहिलेत. आता थोडा दम राहिलो पाणी प्यायचंय. आता हे पहिल्या झाला आता दुसऱ्या बेडला प्रॉब्लेम येणार आहे कारण की बघा अंतर काहीच नाही राहिलं. करू काहीतरी जुगाड. हा तर गरम आहे थोडं पण आता काय करता. हे असं वल्ल झालं का बाद झालं आपल्याला बेड खाली. बाबा हे सोपं नाही भाऊ हे मल्चिंग पेपर आथरायचं. इतकं टीचं भरलंय ना मला. हे आथरायचं म्हणजे वडायचं त्याच्यावर माती टाकायची इकडून तिकडून ओढायचं. अगं सगळं डोक्याला ताण झालाय. याच्यात दिसतंय पटापटा केलंय तुम्ही बघू शकता. मा व्हॉइस ओव्हर देताना घसा सुद्धा बसलाय भाऊ. टीचं तर भरलंच आहे मला त्यात काही विषयच नाही. ते वडायचा त्याच्यावर माती ओढायची. बाबाला म्हणलं तुम्ही नळीने एकदा आहे ना माप घ्या आपल्या वावराचं किती फूट आहे. बाबाने ते घेतलं. आता ते याच्यामुळे घ्यायचं होतं की बाबा ते मल्चिंग पेपर आहे ना आपल्याला किती लागते कारण की ते काहीतरी 1000 का 1200-1100 काहीतरी फूट येतं. आता त्याचा हिशोब काढला होता. आपलं अर्ध वावरच झालं. आता सांगू उद्या पप्पांना अजून एक आणायचा. उद्या परत आथरावं लागेल बुवा. 8.5 हा मग 1 लागतो अजून. चला आता झालंय सगळं. 9 वळी झाल्यात. 9 बी अर्धेच झाले. 9वी ते बाबा उभे ना तिथपर्यंतच झाली. आता चाललोय घरी. माझ्याकडलं साहित्य आता चाललोय घरी. आता एवढ्या सोयी झाल्यात. आता पप्पाला फोन करतो सांगतो मल्चिंग एकच आणायला लावतो. 2 नको. आता एक मला वाटलं 2.5 लागते पण 2 याच्यात होऊन जाईल. आता आज लय लेट केलं भाकरी खायला. किती वाजले आता? 4 आत्ताशी आलोय. मग आपण चला बघ घेतो भाकर बिकर खाऊन. आता कसले मोठे झालेत बाबा हे. हा बर हा 5-6 दिवसापासून दाखवलेत नव्हते व्हिडिओ मध्ये. का रे दाखव. चल इकडे चल इकडे. सगळे भरलेत खालून. हां काय खायचं तुला? खायचं बाबा ते रोगरचा संपला संघ आता प्रभाव. फवारा मारला होता घासावर. कधी मारलेलं तो का बघावं लागेल गाडी आता. नाही नको. दुसरं आहे का आजी घरात कोथिंबीर वगैरे आहे काही? कोथिंबीर नाही गवत आहे ना. गवत खाते. कोणतं गवत? आपलं येडं गवत. कोणतं? हे बघा नाही खाते तुला. हा तुरी खाते ते. तुरी खा रे. चला बरं धरा बरं. चला धरा. हे 2 हे पहिले निघलेले आहेत आणि ह्यो सगळ्यात पहिले निघलेला आहे आणि ह्यो त्याच्यानंतर आणि हे नंतर बारीक निघालं. जगलं ते पण मला मरायचं म्हणलं मरत तर काही हे नसतं जगत म्हणलं पण जगलं ते. खाऊ राहिल्या काय किलोच्या पुढं झाले ते पण. काटा आहे गाड्या मी बघू तो. थांबा 2 मिनिटं. तर आता पिशवीत टाकलं. युनिट अगं बाबा 1200 12-35 ते 1200 1 किलो 200 ग्रॅम. जा रे पळा भागो. ते बारक बघतो आम्ही आता. सामान 0 होऊन देईन त्याला. लावा हे मस्त 900 1 किलोच्याच रांगात आहे हो बी. 940. हा याचं करायचं का वजन? याचं वजन करायचं करे वाल्या तो वजन करायचं का? आले होय. याला करता का ते घासाला जाई टाकायची. ओय चिल्लर
चला इकडे चला चला इकडे चला चला इकडे इकडे चला हां हां असे गवत खाऊ राहिलेत बाबा हे आता तर तोडूच खातेत आता तोडूच आणि देत येतो बघा नरभक्षक लवकर चला आता यांना कोणतो आणि आजीला घ्यायला जातो मोरंडीच्या वावरात तिकडं आजीला सोडलं जातो वेळ झालाय आजीला घ्यायचं आता यांना आहे ना आधी याच्यात कोंडून ठेवतो हे नाही हे न्यायचं आहे मला त्या बाथरूममध्ये आत हा त्यांना नेऊन वाळलं ना ओके चला याच्यात नेतो आता हे असे ठेवलेत आता पिल्लं उघडं करून ठेवलं त्यांच्या हायटीला आहे ना पुरत नाही त्याच्यामुळं 1-2 दिवसात मिरचीचं काम झालं का अख्खं त्यांना कॉम्प्लेक्स तिकडं मोठं खुरडं करतोय मस्तपैकी एकदम पॅक बंद साप बी गेला नाही पाहिजे आता त्याला आजीला घ्यायला चाललोय आजीला घेऊन येतो तो आजी मस्तपैकी चहा बनवून ठेवते चला आता आलोय मोरंडीच्या वावरात आजीला घ्यायला आजीला घेतून जातो घरी आता चला आज काय दारे बिरे धरायचं नाही मस्तपैकी आता काय झालं 4-5 दिवस झालेत कंटिन्यू 10 वाजता जायचं 10 वाजता रात्री लाईट येते 1 वाजेपर्यंत मस्तपैकी दारे धरायचे घरी यायचं झोपतो 2 होतेत कधी अयो 2:30 होतेत झोपच येत नाही एकदा अशी 11-12ची झोप मोडली का संपला विषय झोपच येत नाही मग चला आता आजची व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय